तर थोड्याच वेळात कोल्हापूर सर्किट बेंचचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। भूषण गवई हे कोल्हापूर मुक्कामी आलेले आहेत। मागच्या अनेक वर्षांचा कोल्हापूरकरांचा लढा आणि भूषण गवई यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे कोल्हापूरकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। अखेर कोल्हापूरकरांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि त्यामुळे सर्वत्र आनंद पाहायला मिळतो। तर कोल्हापूर सर्किट बेंचचं थोड्याच वेळामध्ये उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठीची ही तयारी आणि त्याची ही दृश्य आपण बघतो। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न होणार आहे। मुंबई हायकोर्टच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं काहीच वेळामध्ये उद्घाटन केलं जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडेल। यापूर्वी जर आपण पाहिलं तर कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे पासधारक आहेत फक्त त्या पासधारकांना या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। परंतु यापूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जे या सर्किट बेंचच्या आतमध्ये जात आहेत त्यांची देखील कसून तपासणी केली जाते। जो रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे। फक्त या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश येतील, त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील। त्या असं जर पाहिलं तर या ठिकाणी आता जे बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आला आहे। जे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, सनई चौघडे वाजायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरकरांची गेल्या 40 वर्षापासून जो लढा होता, कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं अशी मागणी होती, आंदोलन देखील पार पडली होती। त्याला सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी देखील पाठिंबा दिला होता आणि आज जे स्वप्न कोल्हापूरकरांनी पाहिलं होतं त्या सत्यात उतरतंय। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडेल। यापूर्वी देखील पाहिलं तर हे जी मंजुरी मिळाली होती त्यानंतरनं अवघ्या 20 ते 22 दिवसांमध्ये हे जे कोल्हापुरातील सर्किट बेंच आहे हे जी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे, याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी हे जे कोल्हापूरचं सर्किट बेंच आहे याचं आता उद्घाटन केलं जाईल। त्यानंतरनं जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई आहेत ते देखील कोल्हापूरकरांना संबोधित करतील। कॅमेरामॅन अमेयसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। थोड्याच वेळामध्ये कोल्हापुरात सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे आणि याच सोहळ्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय, तिथल्या वकिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूया। मी सध्या कोल्हापुरातल्या ज्या ठिकाणी हा सगळा सोहळा पार पडणार आहे त्या मेरीवेदर ग्राउंड या ठिकाणी भव्य असा सभागृहात सध्या उभा आहे आणि आपण ही सगळी दृश्य पाहताय। कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या संपूर्ण 6 जिल्ह्यांमधील वकील जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी खचाखच हे सभागृह खरं तर भरलेलं आहे। मेरीवेदर ग्राउंड या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांची लढाई, ज्यामध्ये 40 ते 50 वर्ष अनेक घटकांनी यासाठी योगदान दिलेलं आहे। अनेकांनी यासाठी पाठपुरावा केला होता, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पाठपुरावा होता तो म्हणजे दैनिक पुढारी चे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी देखील सातत्यानं दैनिकाच्या माध्यमातून खंडपीठ आणि सर्किट बेंच संबंधी आवाज उठवला होता आणि त्यानंतर आजचा हा दिवस जो आहे तो उजाडलेला आहे। आपण जर बघितलं तर हे सगळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधले आलेले सगळे वकील आहेत। ज्या सगळ्यांच्याच खरं तर चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहायला मिळतो। काही वकिलांशी आपण बातचीत या ठिकाणी करूया। खरं तर काय सांगाल, गेली 42 वर्षे लढ्याचं कामकाज चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे हा स्वप्नपूर्तीचा दिवस आज आहे। त्यामुळं 5 जिल्ह्यातील वकिलांना कामकाजासाठी म्हणा, जनतेला चांगल्या पद्धतीचा लढा दिल्यामुळं हा कार्यक्रम आज स्वप्नपूर्तीचा पाहायला मिळत आहे। काही अजूनही आहेत वकील, काय सांगाल, जे लढा आपण यापूर्वी दिला होता, कधी एकदा हा दिवस येईल याची सगळेजणच वाट पाहत होते आणि वाट पाहताना आता सोहळा देखील तुमच्या डोळ्यासमोर काही वेळात सुरू होणार आहे। किती आनंद होतो एक वकील म्हणून आणि ज्याची मागणी होती ती पूर्ण होती। हो, आम्हाला खूप आनंद होतोय। ह्या सोहळ्याची आम्ही गेले 40 वर्षे वाट बघत होतो, तो आज योग आम्हाला आलेला आहे आणि तो योग जे आलेला आहे तो आमच्या या गवई साहेबांमुळे मिळालेला आहे। त्यांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो। व्यासपीठाची दृश्य काही दाखवतो। याच ठिकाणी हा सोहळा जो आहे तो उद्घाटनाचा पार पडणार आहे, ज्यामध्ये काही मोजक्याच व्यक्तींना या ठिकाणी मंचावरती निमंत्रण देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पालकमंत्र्यांसह कोल्हापुरातील शाहू महाराज यांना देखील व्यासपीठावरती संधी जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मात्र काही वेळातच हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर खरं तर ज्याच्यासाठी अनेकांनी गेल्या अनेक वर्षांपासूनची वाट पाहिली होती तो क्षण येणार आहे। कोल्हापुरातलं सर्किट बेंच या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा सोहळा आज या ठिकाणी पार पडल्यानंतर उद्यापासून या सर्किट बेंचचं कामकाज देखील पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।
तर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा पार पडतो आहे आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील यांनी आजच्या क्षणासाठी 40 वर्ष वाट पाहिली आणि तो दिवस अखेर आज उजाडला। याबाबत VR पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूया। कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन होणार आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हा सगळा सोहळा पार पडणार आहे। मी सध्या कोल्हापुरातले मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी हा सगळा सोहळा पार पडणार आहे। त्याची दृश्य सुरुवातीला हे भव्य असं व्यासपीठ आणि जवळपास 31 लोक जे आहेत ती या व्यासपीठावरती असणार आहेत। याची तयारी जी आहे त्यात पूर्ण झालेली आहे। मात्र माझ्यासोबत आता जिल्हा बार असोसिएशनचे VR पाटील सर आहेत। सर, काय सांगाल, आजचा हा दिवस गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा आणि तो दिवस आल्यानंतरचा आजचा हा सोहळ्याचा दिवस तुम्ही बघताय, किती आनंद, एक वकील म्हणून एवढ्या वर्षांचा लढा दिलेला तुम्ही एक व्यक्ती त्या ठिकाणी आहात, कसा आनंद या ठिकाणी सर्वच तुमचे वकील आता साजरा करतायत? कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांनी गेली 40 वर्ष कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी जो लढा उभा केला आणि त्या लढ्याचं दिनांक 1 ऑगस्टला महाराष्ट्राची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांनी नोटिफिकेशन जारी करून सर्किट बेंच मंजूर केलं। त्यानंतर सगळ्या लोकांच्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातल्या निव्वळ वकीलच नव्हे तर पक्षकार असू देत, नागरिक असू देत, सामाजिक संघटना असू देत, सगळ्यांच्यात एक आनंदाचं वातावरण आहे। कारण एक ऐतिहासिक दिवस आजचा आहे कोल्हापूरच्या दृष्टीनं। कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावरती या संदर्भात एक प्रचंड आनंद पाहायला मिळतोय। 40 ते 50 वर्षांचा अखंड लढा होता आणि ती मागणी आता पूर्ण झालेली आहे। तो दिवस आज उजाडलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची आता स्थापना होते। उद्यापासून याचं कामकाज सुरू होणार आहे। मात्र आजचा हा सोहळा, उद्घाटनाचा सोहळा आहे, तो आनंदातच या ठिकाणी सर्वजण साजरा करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।